नमस्कार. माझं नाव सिद्धी आणि कुक विथ सिद्धीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे बेसनाचे लाडू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. सर्वात प्रथम मी इथे 1 वाटी तूप घेतलं आहे. यातलं आपण अर्धीच वाटी तूप कढईत टाकणार आहोत. तूप गरम झालं की यात 4 वाटी बेसन टाकूया आणि मस्तपैकी बेसनाच्या गुठळ्या मोडत मोडत हे बेसन भाजून घेऊया. हे बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे. मी काल चण्याची डाळ चांगली भाजून दळून आणलेली आहे. डाळ आपल्याला चांगली भाजायची आहे, जेणेकरून बेसन भाजताना जास्त वेळ लागत नाही आणि आपला हातही दुखत नाही. डाळ दळताना आपल्याला रवाळ अशीच दळून आणायची आहे, त्यामुळे आपल्या लाडवांना चांगलं टेक्स्चर येतं. आता एक 10 मिनिटांनी आपलं बेसन लालसर झालेलं आहे. तर यात आपण जे तूप मगाशी ठेवलं होतं, त्यातलं थोडंसं तूप परत टाकून घेऊया. आणि लक्षात ठेवा, ही सर्व प्रोसेस करताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे आणि कंटिन्यू बेसन हलवत राहायचं आहे. आता टोटल 25 मिनिटं झालेली आहेत. आपलं बेसन छान लालसर भाजून झालेलं आहे. तर आपण बेसनावर पाण्याचा हापका मारून घेऊया. यामुळे लाडू आपले छान दाणेदार बनतात आणि टाळ्याला चिकटतही नाहीत. आता हे बेसन एका परातीत ओतून थोडंसं थंड करून घेऊया आणि तोपर्यंत रवा भाजून घेऊया. आता याच कढईमध्ये उरलेलं सर्व तूप मी टाकून घेते आणि त्यात हा अर्धा वाटी रवा टाकून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेते. चला, रवा सुद्धा छान भाजून झालेला आहे. तर तो या बेसनात टाकून छान मिक्स करून घेऊया आणि यात 2 वाटी पिठी साखर टाकून ती सुद्धा मिक्स करून घेऊया. लक्षात ठेवा, ही पिठी साखर आपल्याला बेसन थोडंसं कोमट असतानाच घालायची आहे. आता यात थोडीशी वेलची पूड टाकूया आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून लाडू वळायला घेऊया. अर्धा लाडू वळून झाला की यावर एक बेदाणा चिकटवूया आणि गोल गरगरीत असे लाडू वळून घेऊया. मी या रेसिपीमध्ये जे प्रमाण सांगितले आहे ते अगदी अचूक प्रमाण आहे. जर हे अचूक प्रमाण वापरून तुम्ही लाडू बनवलात तर तुमचे लाडू कधीच चुकणार नाहीत. हे बघा, आपले मस्तपैकी बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत. अगदी रवा दाणेदार असं टेक्स्चरही त्यांना आलेलं आहे. तर तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.